होतं हा खरं तर आपल्या दृष्टीने बोगसच आहे. अजूनही आपण याच्यावर समाधान नाहीत या गोष्टीवर, पण कुठेतरी प्रशासनालाही थोडंसं आपण आपल्या वतीनं सहकार्य करावं या भावनेतून आपण आज घडीला हे स्वीकारण्याचं थोडंसं करत आहोत. पण स्वीकारत असताना बी आम्ही असं सांगतो की या गोष्टी या ज्या रोडच्या बाबतीतल्या ज्या घडामोडी होणार आहेत हे तात्काळ लवकर करून घ्याव्यात. एक 8 दिवसाच्या आत काळामध्ये 8 दिवसाचा कालावधी आम्ही शासनाला देऊ शकतो. 8 दिवसाच्या पुढे जर गेलं तर अजून आम्ही या गोष्टीला अजून डबल पूर्वपदावर घेऊन अजून रितसर त्या गोष्टी करण्यासाठी एक 8 दिवसाचा काळ दिल्यानंतर आम्ही आंदोलन किंवा उपोषण किंवा निदर्शने या गोष्टी आम्ही तत्सम अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या समोर आम्ही करणार आहोत. आणि दुसरी गोष्ट अशी की हे जे आम्ही साहेबांना आम्हाला दिलं आहे हे साहेबांना हे आम्हाला देत असताना साहेबही प्रत्यक्षात आजच या ठिकाणी आलेले आहेत. साहेबांना बी इतंभूत माहिती या ठिकाणी नाहीये. शक्य नसेल साहेब, कारण तुम्ही आलेले नाहीत, आम्हाला माहिती तर आम्ही इकडल्या एरियात आहेत. दाखवून घ्या ना, घ्या बघू द्या की समोर समोरच आम्हाला, कारण साहेबांना एका गोष्टीला कुठलं साहेब हे आमच्या इकडचं नाही, हे आमचा खरमट रस्ता. आम्ही या रस्त्याच्या आवाज चला असू द्या. साहेबांनी दाखवलं, साहेबांना लक्षात नाही वेगळं दाखवले ते, पण काय म्हणतो माहिती का सगळ्या जनतेचं असं म्हणणं आहे की आपणही शासनाला थोडं आपण जनतेच्या वतीने थोडंसं सहकार्य करून देऊ. कारण हे रस्त्याचं काही एवढंच नाही, म्हणजे शिरसाळा आणि पोहनेरच नाही तर पोहनेर पासून डिग्रपर्यंतचा जो रस्ता आहे तो जर बघितला तर अक्षरशः तुम्हालाही काहीतरी वेगळं वाटेल प्रशासनाला किंवा त्या ठिकाणी. बरोबर आहे माऊलीराजे, तुमच्या एवढी परिस्थिती बेकार आहे. डिलिव्हरी जर जायचं असलं तर वाटत डिलिव्हरी होती असं एवढं लेखट खरी परिस्थिती लग्नाच्या आधी जास्त वेळ नाही करता. हो, आता आम्ही थोडस स्वीकारण्याचं करू. आणि आज किती तारीख आहे? भैपळे साहेब 27. पुढं 1 मिनिट आता अशोकराव चांगलं लाईव्ह हे पुराव्यासाठी घ्या. आज तुमच्या सगळ्याच्या